Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट आपल्यासोबत आहेत। संजय राऊतांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे की शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे एकही खासदार निवडून येणार नाही। संजय राऊतला हे बोलणं कंपल्सरी आहे, कारण की त्याचीच तो दलाली घेतोय। म्हणून तुम्हाला सांगितलं की या माणसाचं कामच आहे, एखाद्याची सुपारी घेतली ना तर त्या पद्धतीने बडबड करणं। म्हणून त्यांनी जे केलेल्या स्टेटमेंटला एवढं महत्त्व नाही। या अशाच गोष्टीमुळं, असाच आत्मविश्वास दाखवल्यामुळं त्यांच्या नेत्यांना असं वाटतं की हा बोलतो तो काहीतरी खरं होईल, कधीतरी खरं होईल। आणि म्हणून त्यांना कधीही आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं, त्यांनी केलेलं स्टेटमेंट त्याच्या नेमकं विपरीत झालेलं आहे, उलटं झालेलं आहे। आणि त्याच्यामुळं आज उबाठा गटाची ही अवस्था झालेली, शरद पवार गटाची ही अवस्था झालेली। म्हणून आम्ही त्यांच्या स्टेटमेंटला महत्त्व देत नाही। महाविकास आघाडीचे अत्यंत जास्त म्हणजे 45+ जो आकडा आहे त्यापर्यंत पोहोचण्याची आमची मानसिकता झालेली आहे। काल मुख्यमंत्री शिर्डी दौऱ्यावर होते आणि त्यावेळेला संजय राऊत देखील शिर्डी दौऱ्यावर होते। त्यावरून संजय राऊत म्हणताय की काल हेलिकॉप्टर जो प्रचाराला वापरतात त्याऐवजी दुसरंच भलतं सामान काहीतरी त्यांनी आणलं होतं। मग यांनी पाहिलं असेल ते ना, मग सांगितलं का नाही? भलतं सामान म्हणजे काय असतं? अरे ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी असं आणलं असेल तर तुम्ही पाहिलं पाहिजे होतं, तू कंप्लेंट करायला पाहिजे होती। ह्याला फक्त आरोप, ज्याच्यामुळं याचा स्वतःचा TRP वाढेल हा त्याचा प्रयत्न असतो, त्याला काही घेणं देणं नाही। तो तिकडं वसुलीला गेला होता आणि शिंदेसाहेब प्रचाराला गेला होता, हा त्यातला फरक आहे। शिंदे गटाचा रावण असा त्यांनी उल्लेख केलेला आहे। ज्यावेळेस रावणाच्या हातात धनुष्यबाण आला तेव्हा रामाने स्मशाल उचलली असं ते म्हणाले। शिंदेसाहेब रावण आहेत की राम आहे ही जनता जाणते, पण निश्चित हे 10 तोंडी रावणाच्या भूमिकेत हे सर्वजण आहेत। यांना आता तुम्हाला आठवत असेल की हे राम मंदिराच्या दर्शनाला सुद्धा गेले नाही। अरे दुसऱ्या कोण थोडं शिकता खरं। जे राहुल गांधी यांचे सर्व आहात नेते आहेत, ते सुद्धा म्हणतात की आम्ही रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर प्रचाराला सुरुवात करणार आहेत। जो राम का नाही व किसी काम का नाही ही अवस्था यांची झालेली आहे। म्हणून आता महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सभेला बघा, असा उत्साह नसतो। आता माणसं गोळा करावी लागतात आणि शिंदेसाहेब ज्या ठिकाणी जातात तिथं माणसं जमा होतात, ॲटोमॅटिक येतात। हा दोघातला फरक आहे। कुठेतरी शिवसेना सोडून गेल्यानंतर ते पुन्हा कधीच निवडून आले नाही। 4 जून नंतर हे सगळे एकटा जीव सदाशिव अशीच यांची सगळी अवस्था होईल असं ते म्हणलं। आमची चिंता करू नका, राजकारण हा आमचा पोटापाण्याचा धंदा नाही आहे। शिवसेना प्रमुखांनी ते आम्हाला शिकवलेलं सुद्धा नाही। म्हणून आमच्या पोटापाण्याचा धंद्याचा विचार तुम्ही करू नका। तुमच्या पोटापाण्याचं काय होईल हे तुम्हाला काळ दाखवणार आहे। म्हणून आज जी तुमची अवस्था आहे ती अवस्था आणखीन बिकट होऊ नये अशीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांचा जाहीरनामा नाही म्हणजे त्यांचा उपयोग काही होणार नाही असं ते म्हणताय। आमचा कसाचा? आम्ही जाहीरनामा वचननामा हे जर काढले जरी तरी आम्ही महायुतीमध्ये लढतोय। यांचा जाहीरनामा हे वचननामा काय आहे? हा बोगसगिरी आहे। एकंदर जागा किती निवडून येतील माहीत नाही, इंडिया आघाडीचं काय होईल माहीत नाही, यांना कोणी विचारतं का नाही। मग आणि ही घोषणा अशा करतायत की जसं काही हे देशाचे पंतप्रधान हेच होणार आहेत, सगळ्या खात्याचे प्रमुख हेच असणार आहेत। मग आम्ही असं करू, आम्ही तसं करू। अरे तुम्हाला विचारलं तर कराल ना। एक तर वर सरकार येणार नाही इंडिया आघाडीचं, यांच्या घोषणा पोकळ राहणार आहेत, परंतु आता लोकांसमोर जाताना काहीतरी आपण वेगळं काही करणार आहोत। अरे जे 2.5 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती त्या टायमाला काय केलं तुम्ही? त्याच्यातले 4 मुद्दे सांगा ना। लोकाला केव्हा पटेल की सत्ता 2.5 वर्ष यांनी भोगली, तर त्या 2.5 वर्षामध्ये आम्ही हे कामं केलेली ही लोकांसमोर आली पाहिजे होती। पण 2.5 वर्षात काही केलंच नसल्यामुळं यांना बोलायला जागा नाही आहे। मग जेव्हा जागा नाही मग आता पुढचं आश्वासन द्यायचं, फिर अगली बार असं करता करता कसं तरी टाईमपास करायचा आहे। म्हणून यांची अवस्था आता वाईट झालेली आहे। यांना ना काँग्रेस विचारात, शरद पवार आपल्या प्रचारात गुंतलेले आहेत आणि यांची 1-2 सभा झाली, सामनामध्ये छापलं, यांना वाटतं की आपला सगळा अलबेल आहे। याचा परिणाम यांना आता या निवडणुकीमध्ये जाणवेल। दुसरीकडे जो गुजरातला पांढरा कांदा असतो त्या कांद्याला निर्यातीला आता परवानगी दिलेली आहे, त्यामुळे तो कुठेतरी पुन्हा महाराष्ट्रातले शेतकरी आता टीका करू लागले आहेत।
नाही, त्याबद्दल मला पूर्णपणे माहिती नाही, हे सत्य आहे. परंतु जर पांढऱ्या कांद्याला निर्यातीला जर परवानगी दिली असेल तर निश्चितच लाल कांद्याला दिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे काही सर्वात जास्त उत्पन्न जे होतं आहे, उत्पादकता जी वाढलेली आहे आणि त्याच्यापासून जे उत्पन्न मिळतं आहे ते लाल कांद्यामुळं, म्हणून यालासुद्धा निर्यातीला परमिशन ही दिलीच पाहिजे. सुषमा अंधारे म्हणताय की तुम्ही महाराष्ट्राच्या मुलांना काय देणार, तुम्ही तुमच्या मुलाला उमेदवारी जाहीर करू शकत नाही आणि टिंबी नाक्यावर मोदी नाही तर मोदींनी तुम्हाला मुजरा करायला दिल्लीला बोलवलं आहे. जाऊ द्या, हे जे आहेत नाही हे भाडेकरू लोकांचे स्टेटमेंटला महत्त्व नसतं. हे आज इकडे आहेत उद्या तिकडे आहेत, म्हणून एखादा हे जे असे भाडेकरू येतात आणि जातात, हे सगळं पक्ष बदलून आलेल्या लोकांच्या स्टेटमेंटला काही किंमत आहे का? ते चाकणकर ताईने जे सांगितलं तेच, पाकिट जेवढं मोठं तेवढा आवाज मोठा, पाकिट जेवढं छोटं तेवढा आवाज छोटा, म्हणून यांना आम्ही किंमत देत नाही. भारतीय जनता पार्टी ही मंगळसूत्र चोरीची टोळी आहे असं संजय राऊत म्हणतायत की अनेक बेरोजगारीवरून महिलांना वगैरे वगैरे यांनाही मंगळसूत्र मोडायला लावलीत. मंगळसूत्र महिलांचे काढणारा हा माणूस आहे आणि त्या महिलांनी हे तक्रारीसुद्धा केलेले आहेत. म्हणून मंगळसूत्र चोराने दुसऱ्यावर आरोप करू नयेत. ज्यांनी तुमच्यावर आरोप केले त्याचं फक्त पहिले स्पष्टीकरण द्या. दुसऱ्यावर आरोप करताना तुम्ही ज्या काय रासलीला ज्या काय मांडल्या होत्या किंवा केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात लोकांना सांगा. हे जुमलेबाजी करून जमणार नाही. तुम्ही ज्या लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली ना त्यांच्याबद्दल एकदा बोललं तर बरं होईल. कोल्हापूरला नरेंद्र मोदी यांची सभा आहे तर संजय राऊत कुठेतरी म्हणताय की छत्रपतींच्या गादीपुढे मोदी वगैरे कोणी नाही, महाराष्ट्राने हे लक्षात ठेवावं. उदयनराजेला त्यांच्या गादीबद्दल संशय निर्माण करणारा हा महामूर्ख, त्या गादीबद्दल आक्षेप घेणारा हा माणूस आज कोल्हापूरच्या संदर्भात बोलतोय. महाराजांची गादीचं बरोबरी काय त्याच्या जवळ जाण्याची सुद्धा कोणाची हिंमत नाही. त्यांचं वैभव किंवा त्यांच्याबद्दल महाराष्ट्राची किंवा देशाची असलेली निष्ठा त्याच्याबद्दल फक्त उबाटा गटाचे लोक शंका घेऊ शकतात. बाकी जनता कधी घेणार नाही आणि त्याच्याजवळ पोहोचण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करणार. ते आमच्यासाठी सर्वस्व आहे. तर नक्कीच आपण बघतो की संजय राऊत यांच्या आरोपाला आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आता एकूणच आता जसं लोकसभेचं निवडणुका जशाच्या जे रोजच आरोप प्रत्यारोप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा हर्षल निकमसह कुणाल जायकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.